खाली बसा तुम्ही, टेको खाली. आम्ही आज तुम्हाला त्रास द्यायला आलो का? त्या मोजरीला आम्ही त्या ठिकाणी उपोषण केली, कोर्टाला पीळ पडला, मुख्यमंत्र्यांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडलं आणि भाग पाडल्यानंतर जर लोकशासन निर्णय झालाय, तुमच्या ट्रेझरीतून आमचे 1500 कसे निघाले? 1500 अंमलबजावणी नाही झाली, पायमल्ली झाली. कोण आहे तो हरामखोर जाधव? हे नियोजन केलं, याच्याकडे बघितलं पाहिजे. का असं नियोजन केलं? त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये तुम्ही बांधकामांच्या नावाने देता, त्यातली टक्केवारी मिळते म्हणून तुम्ही त्यांचे पैसे पाठवता, आमचे पाठवत नाही. आपण त्याचा अर्थ हे अर्थ आम्ही काढायला आलोय. कोण करतं नियोजन आम्हाला बघू देत. आम्हाला असं माहिती आहे का जिल्हाधिकारी साहेबच हे नियोजन करतात. जिल्हाधिकारी साहेबांच्या खाली डिसेंट्रलाइज सिस्टम आहे. त्या डिसेंट्रलाइज सिस्टम मध्ये कोण बाबू बसलाय तो आमचे 1500 पाठवतोय. त्याच्या बापाच्या खिशातून द्यायचे, आमच्या बापाचे पैसे आहेत. ते पैसे आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. कोणी हा आगाऊपणा केला, 1500 का पाठवले हे शोधण्यासाठी आम्ही इथं आलो. कोण आहे तो? कायद्याची पायमल्ली झाली. आम्ही इथं बसलो, तुमच्या हात धरले काम करताना आमच्यावर 300 पण दाखल होतो. ज्यानं असं केलंय त्याच्यावर दप्तर दिरांगाई का होत नाही? का होत नाही त्याच्यावर दप्तर दिरांगाई? हा प्रश्न घेऊन आम्ही या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब